हॅलो गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. सो हा आहे गुढीपाडवाचा ब्लॉग आणि फायनली आफ्टर अ लॉंग वीक काय 2 वीक झाले कंटिन्यूस लॉंग वर्क चालू आहे. 11 ते 11 माझा काम चालू आहे. त्यानंतर मी आता इथे ब्लॉग बनवते आणि तो पण गुढीपाडवाच्या निमित्त आम्हाला सुट्टी मिळाली आहे. तर आता इथे सकाळी उठताच सर्वात आधी तर मी हेअर चंपी करते, कारण की मला हेअर वॉश करायचा आहे. तर मस्तपैकी हेअर वॉश करीन आणि नंतर साडी वेअर करीन, कारण इथे असते प्रभात फेरी. तर ठाण्यात लग्नापासून ना एव्हरी डे लाईक गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही असं प्रभात फेरी बघायला जातो, जिथे बायका मस्तपैकी नऊवारी वगैरे वेअर करतात, स्कूटर बाईक्सवर असतात आणि खूप मजा येते बघायला हे सगळं. आणि त्यात नाश्त्याची तयारी माझा नवरा हेल्प करतोय मला. सो त्याला मी थोडासा असा कांदा कापायला सांगितलं आहे. तो आता कांदा कापेल, तोपर्यंत माझी चंपी होईल. मग मी नाश्ता बनवून फ्रेशन अप होऊन केस वगैरे धुवायचे आहेत, ते करून ना पटकन साडी वेअर करणार. आणि साडीचा मला गेट रेडी व्हिडिओ पण बनवायचा आहे. सो बघू आता, तो माझ्या इंस्टाग्राम चॅनलवर येईल, म्हणजे शॉर्ट्सवर वगैरे मी पोस्ट करीन तो. आणि हा व्लॉग आहे. तर आज दिवसभरात आम्ही खूप काय प्लॅन केलं आहे. सो मी तुम्हाला सांगीनच ते ॲज आय गो अहेड. बाय द वे, मी हे जे तेल लावते ना, हे माझं होममेड तेल आहे. ह्याचा पण मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो मी हवं तर टॅग करीन. तुम्ही तो नक्कीच बघा, बिकॉज हे खूप इफेक्टिव्ह आहे, एकदम भारी आहे. सगळं आयुर्वेदिक गोष्टी यात टाकलेल्या आहेत बरेच, आणि खूप इफेक्टिव्ह आहे. लाईक मी एव्हरी टाईम हेअर वॉशच्या आधी हेच ऑइल वापरते. सो दॅट्स इट. सो पोहे आता इथे रेडी झालेले आहेत आणि नवरा गेला आहे बाईक वॉश करण्यासाठी. तर तो येईपर्यंत आपण पटपट आपली आंघोळ करून घेऊया, बिकॉज खूप लेट झालेली आहे मी जबरदस्तवाली. त्यात देवपूजा पण करायची आहे. श्रीखंड कसं मी देवाला ठेवणार? वाटीत काढून ठेव. वाटीत काढून ठेव. आण वाटी आण आणि चमचाही आण. कोण पण होतंय. हे ठाण्यातलं प्रशांत कॉर्नरचं फेमस श्रीखंड. उघडत नाहीये डब्बा. देवाला ठेवतो आणि मग निघू. हे खोल ना. ओके, तर श्रीखंड आपण ठेवूया. मस्तपैकी इथे माझा मेकअप झालेला आहे. मस्त एकदम बुगड्या वगैरे वेअर केल्या आहेत, आपली महाराष्ट्रीयन नथ वेअर केली आहे. आणि याचा फुल व्हिडिओ तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम चॅनलवर मिळेल, कारण ग्रूमिंग व्हिडिओ मी एक शूट केलेला आहे. आणि आता आम्ही चाललो आहे बाहेर काही इम्पॉर्टंट कामासाठी, लाईक ऑब्व्हियसली शॉपिंग. आता बघूया नवरा काय घेऊन देतो आहे गुढीपाडवाचं. सो असं काय मी ॲज सच मागत नाही दरवर्षी, बट यावर्षी आहे समथिंग स्पेशल. सो फॉर दॅट वी आर गोईंग आउट. आणि बाकी तर मी रेडी झाली आहे. अशी मस्त पिंक कलरची पैठणी साडी वेअर केली आहे, एकदम भारी आहे. ही माझ्या मम्मीची आहे बाय द वे. सो गाईज, आम्ही आता आलो आहे थंबी करून एक रेस्टॉरंटमध्ये, आणि हे आमचं फेवरेट गो टू रेस्टॉरंट आहे. आम्ही नेहमीच इथे येत असतो. आणि इथलं स्पेशल म्हणजे डोसा. सो आम्ही आता रागी डोसा मागवला आहे आणि प्लस काय दाल खिचडी या. सो ते खाऊन मग आम्ही बाहेर जाणार शॉपिंगसाठी. लुक ॲट द एम्बियन्स गाईज, किती मस्त इथे ड्रॉइंग वगैरे बनवलेलं आहे. आणि आता इथे ठाण्यात आल्यापासून मी ॲटलिस्ट 100 वेळा इथे येऊन गेलेली आहे. खूप भारी आहे इथलं जेवण, नक्कीच ट्राय करा. रागी डोसा आलेला आहे, नीर डोसा एकदम भारी. वाव.
गाईज मूवी संपलेली आहे. एकदम भारी मूवी होती. ॲक्शन पण एकदम भारी होतं. सस्पेन्सवाली होती मूवी. त्यावर आता म्हणजे लाईक 4 hours मूवी होती. 9 o'clockला आम्ही आता सुटलो आहे. तिकडनंच आम्ही खाली ना कोआ करून एक रेस्टॉरंट आहे, सो तिथेच आम्ही डिनर करायचा प्लॅन केला आहे. आणि नवरा फ्रेशन अप व्हायला गेला आहे, तोपर्यंत मी बोलली चला व्लॉग शूट करूया. लाईक आम्ही इथे खूप टायमापासून यायचा विचार करत होतो आणि फायनली आज असा टाईम भेटला आहे. सो आम्ही दोघं पण या रेस्टॉरंटमध्ये येतो आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे आम्ही किती फूडी आहोत. हे आहे एम्बियन्स. जस्ट लुक ॲट दिस. किती प्रिटी आहे. दिस इज माय हजबंड. एकदम भारी व्ह्यू आहे इथे. मस्त असं कॅन्डल्स वगैरे आहेत. डिनर. सो लेट्स सी आता काय ऑर्डर करतोय. स्टे ट्यून्ड. सो आय एम हॅव्हिंग फर्स्ट टाइम सुशी. ऑल बिकॉज ऑफ दिस मॅन. ओके, बघूया आता आपण टेस्ट सुशीची. शूट ना, शूट कर ना. मला खाता पण नाही. वेट, आय डोंट नो हाऊ टू यूज दिस. ओ हे जॉईंटच आहे. ठीक आहे. म्हणून नको. हे आहे एलेपिनो पॉपर्स आणि हे होतं सुशी, जे ओकेच लागलं. म्हणजे मला एवढं आवडलं नाही काही. हे आपलं स्टार्टर आलेलं आहे. हे खाऊया आपण. अरे ये भी कुछ अलग ही है. दिस इज ऑल्सो आई एम हैविंग फर्स्ट टाइम. चांगलं आहे. नेक्स्ट इज हक्का नूडल्स दॅट वी हॅव ऑर्डर्ड. शिंदे साहेब जात आहे. लुक ॲट दिस. कार बघा फक्त गाईज तुम्ही. ॲम्ब्युलन्स, कार्स, पोलीस सगळी जण एका पाठोपाठ. आता मी घरी आलेलो आहोत. मस्तपैकी दिवस स्पेंड झालेला आहे. गुढीपाडवा मस्त आम्ही स्पेंड केला. म्हणजे सकाळीच आम्ही पूजा वगैरे केली, त्यानंतर बाहेर गेलो, शॉपिंग केली. संध्याकाळी आम्ही मूवी बघितला धुरंधर आणि नंतर मग आता डिनर केला. आता मूवीबद्दल सांगायचं झालं ना, एक नंबर मूवी आहे. काय डिरेक्शन आहे बाबा बाबा. आणि अर्धे सीन्स लाईक नोरा फतेहीचा डान्स वगैरे तो नाही होता, कॅन्सल केलेला आहे गेस, त्यांनी काढून टाकला. बट ओव्हरऑल मूवी खूप चांगली आहे. थोडे मतलब 18+ आहे ऑब्व्हियसली. थोडे वल्गर लँग्वेज आहे, बट मूवी डिरेक्शन आणि ओव्हरऑल कॉन्सेप्ट आणि एकदम भारी, एकदम मज्जा येणार अशी मूवी आहे. आय सिरियसली लव्ड इट. आणि रिअलिस्टिक आहे. जर कोणाला माझ्यासारखे रिअलिस्टिक मूवीज बघायला आवडतात तर नक्की जाऊन बघा धुरंधर. आणि बाकी डिनर तर मला एवढा काय आवडला नाही, कारण चायनीजची मी मोठी फॅन नाही आहे. बट नूडल्स चांगले होते, हक्का नूडल्स. सुशी मला एवढी नाही आवडली. अँड दिस इज इट. आता एवढा हा पसारा मला आवरायचं आहे. ऑब्व्हियसली तुम्हाला माहितीच असेल मी नट्टापट्टा करते आणि पसारा असाच टाकून जाते. सो आता तो मी आवरते. आता मी उद्याचाही व्लॉग केला तर करीन शूट, कारण उद्या ना स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे. सो मी त्याच्यासाठी पण एक स्पेशल लाईक सुट्टी करते आणि खूप काय काय करते त्या दिवशी. सो मे बी मी शूट केलं तर तुम्हाला नक्कीच दाखवीन की मी काय करते. अँड दॅट्स इट. असा माझा गुढीपाडवाचा लुक होता. तुम्हाला आवडला असेल तर मला मेसेज करून सांगा. टिल दॅन बाय. सी यू नेक्स्ट व्लॉग.